नाशिक महानगरपालिकेच्या सर्वसाधारण महासभेत स्थायी समितीला सादर करण्यात आलेल्या सन 2026-27चं अंदाजपत्रक मंजूर करण्यासाठीच्या घेण्यात आलेली महासभा एका आगळ्या वेगळ्या विषयानं गाजली। अंदाजपत्रकात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेवकांना कमी निधी दिल्याच्या निषेधार्थ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून पोस्टरबाजी करण्यात आली। निधी वाटपात प्रशासनानं दुजाभाव केल्याचा निषेध व्यक्त करत शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहातच ठिय्या मांडला होता। गटनेते केशव पोरजे, योगेश गाडेकर, वैशाली दानी यांच्यासह शिवसेनेच्या नगरसेवकांनी निधी वाटपावरून प्रशासनाचा निषेध नोंदवला। याचवेळी नगरसेविका भारती ताजनपुरे यांचं नाव निलंबित करण्यात येत असल्याचं महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी जाहीर केल्याने एकच गोंधळ उडाला। या प्रकारानंतर महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी विरोधकांना थेट कारवाईचा इशारा दिलाय। जनतेनं नगरसेवकांना काम करण्यासाठी इथं पाठवलं असून प्रसिद्धी मिळवण्यासाठी नाही असा टोला लागावत सभागृहाची गरिमा राखली नाही तर कारवाई करावीच लागेल असा इशाराही महापौरांनी विरोधकांना दिलाय। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या सिडकोतील स्मारकासाठी अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेवकांचं सभागृहात ठिय्या आंदोलन झाल्याने महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी महासभा 10 मिनिटे तहकूब करण्यात येत असल्याचं सांगितलं। मात्र बजेटचा अभ्यास करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केलेला गोंधळ हा केवळ स्टंटबाजी असल्याचं महापौर आडके यांनी सांगितलं। या सर्व गोंधळानंतर महापौरांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून झाल्यानं गोंधळात आणखीनच वाढ झाली। त्यामुळे येत्या काळात विरोधक जाणून बुजून गोंधळ घालणार असतील तर त्यावर महापौर कारवाई करतील। मात्र विकास कामांच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा झाली पाहिजे अशी अपेक्षाही महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी व्यक्त केली आहे। काल सन्माननीय स्थायी समितीने संमत केलेलं बजेट हे महासभेसमोर सादर करण्यात आलं। आनंद याचा आहे की आयुक्तांनी जे काही नगरसेवकांना लोकप्रतिनिधींना निधी दिला होता त्यापेक्षा काही जास्त निधी जो आहे तो विकास कामांसाठी स्थायी समितीने संमत केलेला आहे। त्याचबरोबर काही नगरसेवकांमध्ये लोकप्रतिनिधींमध्ये असं होतं की आम्हाला ह्या विशिष्ट कामांसाठी काही निधी जादा हवा होता। अर्थातच 4 वर्ष जेव्हा लोकप्रतिनिधी नव्हते त्यामुळे नागरिकांच्या देखील ज्या अपेक्षा आहेत त्या खूप वाढल्या आहेत। विकास कामं रखडलेली होती प्रशासकीय काळामध्ये आणि म्हणूनच जितका निधी आपण त्यांना देऊ तितका कमी पडेल अशी नाशिक शहराची आत्ताची परिस्थिती आहे। त्याचबरोबर येणारा जो कुंभमेळा आहे त्यात आवश्यक बाबींसाठी कुंभमेळ्याकरता आपल्याला भरघोस असा निधी आपल्याला महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार देणार आहे आणि काही कामं त्याचे जोराशोरात सुरू देखील झालेले आहेत। उदाहरणार्थ रामकालपतचं काम अतिशय चांगल्या टप्प्यात सुरू आहे। आपल्याला राम झुला करायचा आहे त्याचंही काम खूप सुंदररित्या चालू आहे। घाट करणार आहोत। त्याबरोबरच आपल्याला प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकचा कुंभ किती उत्तम करता येईल याचा विचार आणि कुंभमेळा मंत्री श्री गिरीशजी महाजन इथे नाशिकमध्ये येऊन पूर्ण प्लॅनिंग आणि आमच्याकडनं इम्प्लिमेंटेशन लोकप्रतिनिधी आणि सर्व नाशिककरांसोबत ते करून घेणार आहेत। तत्पूर्वी नाशिकचं जे पूर्ण वार्षिक बजेट आहे त्याकडे देखील आपल्याला लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, कारण उत्पन्नाचे जे काही स्रोत आहेत त्यात कशी वाढ होईल याकडे खरं तर काल सभागृहाचं लक्ष होतं। आपण जर बघितलं तर आता गुंठेवारी कायदा आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने जे गुंठेवारी प्रॉपर्टीजमध्ये राहतात त्या नागरिकांना आपण प्रॉपर्टी टॅक्समध्ये ऑफिशियली कसं आणता येईल यावर खरं तर काल चर्चा झाली, त्याचा उहापोह झाला, ते पण सांगण्यात आलंय। अनकन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेसमध्ये आपण पाहतोय की सगळीकडे इलेक्ट्रिसिटी असेल, कार्बन क्रेडिट असेल याच्यावर देखील खूप चांगलं काम सुरू आहे आणि म्हणून नाशिक कुठे मागे राहणार नाही। आम्ही सोलार प्रकल्पावरती पण एक चांगला SOP PPP द्वारे उभारणार आहोत। त्याच्यासाठी काम हे सुरू झालेलं आहे। किती त्याच्यासाठी जमीन लागेल, आमची किती गरज आहे शहर म्हणून आणि आता शहर वाढतं आहे त्या अनुषंगाने अजून काय काय योजना करता येतील यावर भर असणार आहे। त्याचबरोबर आपल्या जाहिरात आणि परवाने हा जो विभाग आहे त्याच्यावर काम करायची खरं तर सगळ्या सभागृहाने सूचना केली आणि मी देखील केली की त्यामध्ये जो काही निधी आपल्याला उपलब्ध होतो तो इतर शहरांच्या इतर महानगरपालिकेच्या तुलनेत
कमी होतो. जवळजवळ इथे PCMC असेल, पुणे महानगरपालिका असेल, याचं जर क्षेत्रफळ आपण बघितलं तर ते नाशिकपेक्षा कमी आहे. नाशिक हे विस्तारलेलं आहे आणि त्याचा जाहिरात कडनं येणारा जो महसूल आहे तो खरं जास्त 100 कोटीपेक्षा पुढचा अपेक्षित आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडनं मुद्रांक शुल्काचे जे काही पेंडन्सीज बाकी आहेत त्याचा खरं तर एक 450 कोटीचा निधी संपूर्ण आपण यात बजेटमध्ये स्थायी समितीने पकडलेला आहे, तो येणं करणार आहोत. आम्ही बॉन्ड्स, म्युनिसिपल बॉन्ड्स रिलीज केले होते. 200 कोटीचे क्लीन गोदावरी बॉन्ड्स होते आणि 200 कोटीचे आपले ग्रीन बॉन्ड्स होते आणि त्या ग्रीन बॉन्ड्सवर खरं तर आम्हाला 100 कोटीला 10 कोटी असं सेंट्रलचा इन्सेंटिव्ह देखील मिळणार आहे. त्याचबरोबर आम्ही एक अर्बन चॅलेंज फंड ह्यासाठी नाशिक पात्र होत आहे आणि सेंट्रलच्या त्या फंडाचा उपयोग देखील आम्ही करणार आहोत. दिल्लीला पाठपुरावा करून तो अर्बन चॅलेंज फंड जो आहे तो आम्ही आता नाशिक डेव्हलप होतं आहे यासाठी आणणार आहोत. असे अनेक उत्पन्नाचे स्रोत आपण बघतात की इलेक्ट्रिक पोल आहे त्यावरती अनेक केबलधारक हे केबल्स लावतात आणि त्याला खरं तर 2020मध्येच मान्यता मिळाली होती, पण त्यानंतर कोरोना आला त्यामुळे ते इम्प्लिमेंट नाही झालं. त्याचा ठराव देखील करण्यात आलेला आहे की ज्या काही केबल्स इलेक्ट्रिक पोलवरनं वापरण्यात येतात त्याला दर पोल 1 रुपया दर दिवस असा एक ठराव खरं तर महानगरपालिकेने गेल्या काळातच केला होता आणि आता त्याची अंमलबजावणी करण्याचे दिवस आले. आपण बघताय की शहरात ऑनलाईन बाईंग आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स खूप वाढलेले आहेत. त्या अनुषंगाने अनेक ट्रॅफिकच्या समस्या देखील आहेत, पण हे जे व्यावसायिक कर आहेत त्याला कुठे आपण घेत नव्हतो आतापर्यंत. आता प्रोफेशनल टॅक्सेस अलॉंग विथ हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म जे चालवतात, जसं आपण म्हणतो झोमॅटो आहे, झेप्टो आहे, ब्लिंकिट आहे, यांना खरं लायसन्स फी चार्ज केली पाहिजे असा उहापोह सभागृहात झाला आणि ती आम्ही आता अंमलात आणणार आहोत. या सगळ्या गोष्टींचा विचार करता एक उत्तम स्रोत खरं तर नाशिक शहरामध्ये उपलब्ध होणार आहे. आपण मागच्या काळात बघितलं की BOTचे काही प्रस्ताव खरं तर 23 जागांवरती महानगरपालिकेने केले होते, पण ते अवलंबण्यात आले नाही आणि ते आता आम्ही पुढे घेऊन जाण्याचा मानस केला आहे. त्याचबरोबर लॉजिस्टिक पार्क असेल किंवा IT हबची संकल्पना देखील गेल्या काळात कॉन्क्लेव्ह घेतला होता, पण या ठोस प्रोजेक्ट्सवर ज्याने खरं तर नाशिकच्या युवकांना चालना मिळेल, एक स्टार्टअप हब आणि त्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या ज्या मायक्रो एंटरप्रिनरशिपसाठीच्या होणाऱ्या युवकांसाठीच्या ज्या योजना आहेत आणि त्यांना जो काही आर्थिक सल्ला लागतो, हँड होल्डिंग लागतं, कारण आपण पाहतोय की आत्ताच्या युवकांमध्ये आणि युवतींमध्ये खूप कपॅसिटी आहे, त्यांचे प्रोजेक्ट्स खूप चांगले असतात, पण त्यांना हँड होल्डिंग मिळत नाही. खरं तर मार्केटिंगचे इश्यूज होतात किंवा फायनान्सचे इश्यूज होतात आणि त्यासाठी इन्क्युबेशन आणि स्टार्टअप सेंटर देखील नाशिक महानगरपालिका येत्या काळात उभारणार आहेत. तर असे अनेक आणि चांगले प्रकल्प, शाश्वत प्रकल्प आपण ह्या बजेटमध्ये त्याची नोंद घेणार आहोत आणि आता हे जे स्टँडिंग कमिटीने दिलेलं आहे त्यामध्ये सुधारणा करून ज्या ज्या काही गोष्टी नाशिक शहराच्या दृष्टीने विकासासाठी सुटल्या असतील त्या लोकप्रतिनिधींची कामे खरं तर जी सिंहस्थाशी रिलेटेड असतील किंवा त्या पर्टिक्युलर कामांशी, जसं सिडको सातपूर अंबड एरियाचा एक प्रलंबित विषय होता इंडस्ट्रीजसाठी, त्यावरती देखील आम्ही एक जॉईंट प्रस्ताव बनवलेला आहे आणि तो MJPला पाठवलेला आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे, ज्यामध्ये त्यांचा ड्रेनेज हा जो विषय अलॉंग विथ STP याचा समावेश करण्यात आलेला आहे. राजधंदा पळवणं हे सभागृहाला किंवा नाशिकरांना अपेक्षित नसतं, तरी शिस्तीचा एक पायंडा आपण त्या ठिकाणी घालून दिला आहे. हे कदाचित RSSचे किंवा भाजपचे किंवा आहेर कुटुंबियांचे संस्कार पाहायला मिळतात असं नाशिकरांची भावना आहे. काय सांगायला? नक्कीच मला असं म्हणणं आहे की माझ्याकडे जो काही कार्यकाळ मिळालेला आहे तो जबाबदारीचा आणि नाशिकला कुठेतरी एका उंचीवर नेण्यासाठी मिळालेला आहे. त्यामध्ये सभागृहात गदारोळ करून आपण सभागृहाचा सगळ्या सन्माननीय सदस्यांचा
सगळ्या पदाधिकाऱ्यांचा, रिपोर्टर्सचा, सगळ्या माध्यमांचा देखील वेळ घालवतो असं मला वाटतं. आपल्याला जनतेने सभागृहात निवडून दिले ते फक्त काम करण्यासाठी, जनतेची भूमिका मांडण्यासाठी. आणि जर आपण तिथे अशा प्रकारची प्रसिद्धी प्राप्त करण्यासाठी आणि विरोधाला विरोध करण्यासाठी असं काही करू तर ते काही रास्त ठरणार नाही. आमची भूमिका फक्त एकच आहे की नाशिकच्या विकासासाठी आपण एकत्रित आलो आहे. आमचे सन्माननीय जेवढे सगळे सदस्य आहे त्यांचा सन्मान करणं, कोणी जर उभा असेल त्याला बोलू देणं. आणि काल आपण बघितलं सभागृहामध्ये सन्माननीय स्थायी समिती सभापतींना बजेट सादरच करू दिलं जात नव्हतं. त्याआधी आमचे पत्र वाचा, त्याआधी आमचा फोटो लावा, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या पुन्हा सभागृहात घडल्या नाही पाहिजे. आधी जी सभागृहाची गरिमा आहे ती राखली गेली पाहिजे आणि तरच जर शिस्त पाळली गेली तरच नाशिकचा विकास होणार आहे. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. निश्चितपणे, कारण कसं आहे, आपण बजेटच बघितलं नाही आणि विरोधाला विरोध, तुम्ही ऑलरेडी ठराव पास केला. अहो तर बघा, तुम्ही स्वतः स्टँडिंग कमिटीचे सदस्य आहे. मुकेश शहाणे जे एवढा उहापोह करता आहे, मला आता याच्यावर जास्त बोलायचं नाहीये. इलेक्शन टू इलेक्शन त्यांची भूमिका बदलत राहते. ज्यांचे पोस्टर त्यांनी जाळले त्यांचा काल फोटो ते घेऊन आले सभागृहामध्ये आणि आपल्याला जणू खूप प्रेम आहे असं ते म्हणतात. आमचे महायुतीचे घटक आहे आणि निश्चितपणे आमचा सन्मान आहे आपल्या अजितदादांबद्दल. आणि मी तेव्हाही रुलिंग दिलं होतं की अजितदादांचा पुतळा हा नक्की आपण करणार आहोत. तरी सुद्धा स्टंटबाजी करण्याच्या नादामध्ये मुकेश भाऊंनी स्वतःचं भांडं फोडून घेतलं. असं वाटतं आयुक्तांनी दिलेल्या निधीपेक्षा निश्चितपणे स्टँडिंग कमिटी चेअरमननी 50 लाखाचा निधी त्यांना जास्तच दिलेला आहे. त्यामुळे जे काही शक्य आहे त्याची पूर्तता त्या विभागासाठी केली आहे. आणि त्यांना जर हे अन्यायकारक वाटत असेल तर त्यांच्या प्रभागामध्ये जी काही निकड आहे त्याच्यासाठी महापौर आहेत आणि त्यांनी तशी मागणी जर माझ्याकडे केली तर मी निश्चितपणे त्याचा जो अवलंब आहे तो येणाऱ्या बजेटमध्ये ठेवणार आहे. तर आपण तसं सांगितलं पण आहे, तर जर शिस्तभंगाचं कोणी हे करणार असेल तर आपण त्याच्यात पुढच्या काळात कारवाई करू. काय होण्या संदर्भात? नक्कीच, कारण मला असं वाटतं एकतर कुंभमेळा येणार आहे. नाशिकसाठी हा काळ अगदी सुवर्ण संधी आहे आणि यात जर लोकप्रतिनिधींनी राजकारणामध्ये आणलं, विरोधाला विरोध करण्यासारखे किंवा रील्स आणि इन्स्टासाठी म्हणजे प्रचार प्रसार करण्यासाठी, प्रसिद्धीसाठी हे जर होत असेल तर हे अतिशय चुकीचं होतं. कारण सभागृह जर चाललं नाही तर हे जे 6 तास आपण बजेट आणि नाशिकमध्ये काय काय गरजा आहे, काय काय स्रोत आहे, कुठे कुठे खर्च केले पाहिजे, हे जर चर्चाच केली नसती तर मला असं वाटतं की हा तर खरं विरोधी पक्षाचा डाव होता की बजेट नीट चर्चा झालीच नाही पाहिजे, जेणेकरून विकास कामं जी खुंटली पाहिजे. आणि कुंभमेळा हा चांगला नको आहे, कारण कुंभमेळा हा नाशिकचा प्राण आहे. कुंभमेळा 12 वर्षानंतर येतो आणि विरोधकांनी जर विरोधाचीच भूमिका घ्यायची तर नाशिकच्या विकासाच्या नाही घ्यावी, अशी माझी एक प्रामाणिक तळमळीची भूमिका आहे. विरोधकांना विरोध करण्याचा संपूर्ण अधिकार आहे, पण तो नाशिकच्या विकासाला नको. आणि शिस्तभंग जर झाली तर त्याच्यावर डेफिनेटली कारवाई होईल, हा संदेश मी कालच दिला आहे. काल आपण बघितलं की राजदंडापर्यंत लोक आली होती आणि हे काही सभागृहासाठी, नाशिकसाठी चांगलं नाही. आणि जर ज्यांना असं वाटत असेल, मी त्यांना सांगितलं होतं की प्रत्येकाला बोलायची संधी मिळेल इथे आणि 6 तास महासभेत सगळ्यांचं ऐकून मग नंतर निर्णय देण्यात आले. जर महासभा चालू दिली तर आपल्याला उत्तम निर्णय शहराच्या विकासासाठी घेता येणार आहे. एवढं विरोधकांनी आणि ज्यांची न्यूसन्स व्हॅल्यू आहे त्यांनी लक्षात घ्यावं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा, शिस्तभंगपणा यापुढे सभागृहात चालणार नाही. MN भारतसाठी संदेश केदारे, नाशिक.